नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एप्रिल 2022 करता वृषभ राशीचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असेल ग्रहांचे राशांतर आणि ती तुमच्या राशीवरती कशा प्रकारे परिणाम करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, अशा जीवनाचं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होईल, जीवनाचे पैलू नेमके कशा प्रकारचे असतील, या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं एप्रिल 2022 करताचा राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीचं एप्रिल 2022 करताचं संपूर्ण राशीफळ. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये तुमच्या मनात विचार कशा प्रकारचे असेल, कोणत्या प्रकारचे विचार तुमच्या मनाचा ठाव घेतील आणि त्या संदर्भात तुम्ही कसे प्रयत्न करणार आहात, या संदर्भातला थोडा विचार करू. जसं जसं की तुम्ही इथे पाहतात आहात की इथे वृषभ राशीची कुंडली मांडली गेलेली आहे. तर वृषभ राशीचा स्वामी म्हणजे शुक्र हा तुमच्या दशम स्थानात भ्रमण करतो आहे आणि दिनांक 28 तारखेला हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर इथे 2-3 गोष्टी पाहणं थोडंसं महत्त्वाचं ठरेल. तुमच्या मनात तुमच्या कार्यक्षेत्रासंदर्भात किंवा जीवनाची एकंदरीत रूपरेखा मांडण्याकरता जे तुम्ही प्रयत्न करत होता किंवा जे महत्त्वाचं म्हणजे विचार करत होता, गेल्या 2-3 महिन्यापासून विचार मनात बरेचसे होते, बऱ्याचशा संकल्पना तुमच्या मनात आल्या होत्या आणि ह्या संकल्पना, हे विचार प्रत्यक्ष अंमलात आणण्याकरता असणारी जी इच्छाशक्ती आहे किंवा लागणारी जी ऊर्जा आहे किंवा प्रत्यक्षात करण्यात येणारी जी कृती आहे, ही कृती तुमची या महिन्यात दिसून येईल. खास करून जे काही तुमचं कार्यक्षेत्र आहे, म्हणजे तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल, त्या संदर्भातली प्रत्यक्ष कृती तुम्हाला या महिन्यात नक्की दिसून येईल आणि त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना सुद्धा तुम्हाला दिसून येतील. त्यामुळे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, तुमचा जो आत्मविश्वास आहे, तो बऱ्याच प्रमाणात दुणावलेला दिसेल. जास्तीत जास्त काम करावं किंवा संपूर्ण ऊर्जेने काम करावं, आपला स्वतःला आपल्या कामधंदा संपूर्णपणे झोकून द्यायचं आणि त्यासाठी लागणारी जी महत्वाकांक्षा, ऊर्जा किंवा मेहनत किंवा चिकाटी आणि जिद्द, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये दिसून येतील आणि त्या उपजतच म्हणजे आतूनच आल्यासारख्या जाणवतील. एकंदरीत तुमचा आत्मविश्वास हा खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल आणि वेगवेगळ्या संकल्पना किंवा जे वेगवेगळे विचार किंवा जी स्वप्न, ही स्वप्न प्रत्यक्षात कशी आणायची, त्या संदर्भातल्या कृतीला तुम्ही सुरुवात या महिन्यात कराल आणि एक वेगळ्याच प्रकारची जी उर्मी आहे किंवा जो आत्मविश्वास आहे, आत्मविश्वास तुम्हाला दिसून येईल. तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल, दोन्ही बाबतीमध्ये या गोष्टी निश्चित प्रकारे दिसून येतील आणि तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन सुद्धा दिसून येईल आणि कामाशी प्रामाणिक राहणं किंवा एखादी इच्छा पूर्ण करण्याकरता जी महत्त्वपूर्ण, जी प्रत्यक्ष कृतीची गरज असते, ती कृती ही तुमच्यामधून दिसून येईल आणि बऱ्याच प्रमाणात तुमची जी ध्येय उद्दिष्ट असतील, त्या ध्येय उद्दिष्टाच्या दिशेने उचललेले हे पहिलं पाऊल सकारात्मक असेल आणि त्याचा खूप चांगल्या प्रकारचा अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चितच मिळेल. अर्थातच शुक्राचं जे भ्रमण आहे, हे शुक्राचं भ्रमण तुम्हाला या महिन्यात अतिशय कार्यतत्पर ठेवेल आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने तुम्ही आगेकूच नक्की कराल. यानंतर आपण विचार करणार आहोत, तुमचे घरकुटुंब आहे किंवा कुटुंबातल्या ज्या व्यक्ती आहेत किंवा कुटुंबाचं सुख म्हणतो, गृहसौख्य ज्याला आपण म्हणतो, ते कशा प्रकारचं असेल. तर साधारणतः तुमचा जो चतुर्देश आहे, म्हणजे तुमच्या राशीचा चतुर्थ जो रवी आहे, हा रवी तुमच्या लाभस्थानात भ्रमण करतो आहे आणि दिनांक 15 तारखेला तो तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे. तर लक्षात घ्या, साधारण हे 10-15 दिवस आहेत. या 10-15 दिवसामध्ये तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती असेल, त्यांच्यावर तुमचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात चांगले राहतील. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. परंतु 15 तारखेनंतरचा जो कालावधी आहे, छोट्या-मोठ्या गोष्टींवर काहीतरी मतभेद होणं, मतवैचित्र्य जाणवणं किंवा न पटणं, अशा प्रकारचे काही विचार किंवा अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतात. परंतु त्याने तुमच्या आयुष्यावरती, तुमच्या विचारांवरती फारसा काही फरक पडेल असं अजिबात नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका. त्याच्यामुळे तशा प्रकारे त्या गोष्टी होत आहेत म्हणून थोडासा स्ट्रेस वगैरे आल्यासारखा होईल. तर त्यामुळे फार मोठे काही प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन तुमच्या जीवनामध्ये होणार नाहीत. मात्र घरातल्या ज्या व्यक्ती असतील, त्यांच्याबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टींमुळे काहीतरी मतभेद झाल्यासारखं वाटेल किंवा घरी आल्यावरती डोकं तेवढंसं शांत नाही, काही ना काहीतरी घराच्या ज्या इच्छा, अपेक्षा असतील, त्या तुमच्याकडून पूर्ण केल्या जाणार नाहीत किंवा त्या पूर्ण होत नाहीत. अशा प्रकारचे काही कुरबूर असेल, म्हणजे ते थोडंसं वातावरण जाणवेल, परंतु त्याचा फार मोठा इम्पॅक्ट किंवा परिणाम तुमच्या आयुष्यावरती होणार नाही. यानंतर आपण विचार करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाह सुखाबद्दल. तर ज्या व्यक्ती विवाहित आहेत त्यांच्या संदर्भात सांगायचं झालं, तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे, जो की मंगळ आहे, तो तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतो आहे आणि दिनांक 8 तारखेनंतर हा तुमच्या
दशम स्थानात भ्रमण करणार आहे. तर इथे लक्षात घ्या, इथे 2-3 गोष्टी जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. तर गेल्या साधारण महिना दीड महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्याबरोबर तुमचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात नॉर्मल झाले होते, स्मूथ चालले होते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम किंवा खिचाताणी ज्याला आपण म्हणतो कुरबुरी येत नव्हत्या आणि साधारण अशाच प्रकारचं वातावरण हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या दशम स्थानात ज्यावेळेस जाईल म्हणजे दिनांक 8-9 तारखेनंतर त्यावेळेस सुद्धा म्हणजे एकंदरीत संपूर्ण महिन्याचं म्हणजे एप्रिल महिन्याचं सांगायचं झालं, तर तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे त्यांच्यामध्ये आणि तुमच्या नातेसंबंधामध्ये काही प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन अजिबात येणार नाहीत. उलटपक्षी ते स्मूथ जाईल, कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीत. जर ज्या गृहिणी साधारणतः वृषभ राशीचे आहेत, त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत, त्यांच्याकडून तुमच्या आशा अपेक्षा मोठ्या प्रमाणात पूर्ण होऊन जातील किंवा त्यांचं जे काही कार्यक्षेत्र असेल, म्हणजे तुमच्या वैवाहिक जोडीदाराचं जे कार्यक्षेत्र असेल, त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच हातभार लावू शकाल किंवा काही गोष्टी ज्या 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 काही तुम्हाला अपेक्षित आहेत, त्या तुम्ही करू शकता. तर या संदर्भात सांगायचं झालं, तर हा जो कालावधी, हा कालावधी नातेसंबंधामध्ये किंवा वैवाहिक जोडीदाराच्या संदर्भामध्ये तुमच्या परस्पर म्युच्युअल नातेसंबंधामध्ये बराचसा शुभफलदायी होईल. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जसं की मंगळ आणि शनीची युती होणार आहे दिनांक 5 तारखेला, म्हणजे तुमच्या भाग्यस्थानामध्ये. तर साधारण 4, 5 आणि 6 हाही जे कालावधी, त्या कालावधीमध्ये तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल, त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टींवर काहीतरी वादविवाद होऊ शकतील आणि हे वादविवादांना थोडंसं उग्र स्वरूप प्राप्त होऊ शकेल. इथे थोडंसं लक्ष द्या. कारण जे कधी-कधी होतं काय, की शब्दाने शब्द वाढतो. अर्थात तुमची जी राशी आहे, त्यांचे शब्द नेहमीच चांगले असतात आणि शब्दाने कधी ते दुसऱ्याला दुखवत नाही. परंतु कधी-कधी परिस्थिती अशा प्रकारे होते, की आपल्याकडून काही शब्द हे बोलले जातात आणि ते समोरच्याला नेमके लागतात आणि त्यामुळे वादविवादाला तोंड फुटतं. तर अशा प्रकारच्या काही छोट्या गोष्टीवरून काही गोष्टी होऊ शकतील आणि त्या पुढे वाढू शकतील. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. एकंदरीत 4, 5 आणि 6 या 3 दिवसामध्ये थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या दरम्यान तुमचं बाहेर फिरायला वगैरे जाणं हा सुद्धा प्रकार होऊ शकेल. तुमचे आणि तुमचे वैवाहिक जोडीदार त्यांच्यावर. तिथे सुद्धा काही भांडणाचे प्रसंग किंवा विवादाचे प्रसंग येऊ शकतील. थोडंसं स्वतंत्र संयम ठेवलं तर गोष्टी बऱ्याचशा आवाक्यात येऊ शकतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या कार्यक्षेत्रासंदर्भामध्ये. म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये तुमचं कार्यक्षेत्र कसं राहील? म्हणजे तुमचं जे काही तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल, तर त्या ठिकाणचं वातावरण नेमकं कशा प्रकारचं राहील? तर इथे लक्षात घ्या, इथे 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमच्या राशीचा जो राजयोगकारक ग्रह आहे शनी, हा स्वतःच्या राशीमध्ये भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, की जो अतिशय शुभफलदायी आहे. उलटपक्षी हा तुम्हाला तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल, त्या कार्यक्षेत्रामध्ये खूप मोठी उडी घेण्यास उद्युक्त करेल आणि त्या संदर्भातले काही चांगले अनुभव सुद्धा तुम्हाला मिळतील. खरं तर तुमची जी राशी आहे, ही राशी तशी पाहिली तर डिसिप्लिन आहे, शांतपणे स्वतःचं काम करणारी आहे आणि दूरगामी विचार करणारी आणि तशाच प्रकारचा काही अनुभव किंवा तशाच प्रकारचा बदल तुमच्या मानसिकतेमध्ये होतोय आणि हा साधारण गेल्या 3-4 महिन्यापासून जाणवतोय, हे तुम्हाला याचा अनुभव चांगल्या प्रकारे आलेला असेलच. आत्ता साधारण हा जो शनी, हा शनी 30 तारखेनंतर म्हणजे या महिन्याच्या शेवटीच म्हणजे शेवटचीच तारीख 30 आहे. त्यानंतर तो तुमच्या दशम स्थानात भ्रमण करतोय. परंतु दशम स्थानात जरी तो भ्रमण करत असला, तरी तो स्वतःच्या राशीमध्ये दशम स्थानात भ्रमण करतोय. त्यामुळे कार्यक्षेत्राबद्दल कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन किंवा त्रास किंवा विवाद किंवा प्रेशर काही जाणवणार नाही. उलटपक्षी कार्यक्षेत्रासंदर्भामध्ये तुमच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी कशा काय पूर्ण करायच्या या संदर्भातले विचार किंवा या संदर्भातल्या कृती तुमच्याकडून होतील आणि त्या कृतीला आजूबाजूने म्हणजे तुमचं जे आजूबाजूचं पर्यावरण असेल त्याच्याकडून त्याला चांगल्या प्रकारची मदत सुद्धा मिळते किंवा त्या प्रकारचे अनुभव सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे येताना दिसतील. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो सगळा प्रकार आहे म्हणजे शनीचं जे भ्रमण आहे तुमच्या भाग्यस्थानात आणि नंतर दशम स्थानात हे तुमच्या कार्यक्षेत्रासाठी अतिशय उपयुक्त असेल. मनामध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात एक स्वतःची रूपरेषा बांधलेली असेल, की कशाप्रकारे गोष्टी करायच्या आहेत, कशाप्रकारे गोष्टी आणायच्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये तुम्हाला काही चांगली मदत मिळू शकेल, चांगल्या गोष्टी घडू शकतील, चांगली संधी येऊ शकेल. त्या संधीचा उपयोग करून तुम्ही तुमची जी स्वप्न आहेत, ती नक्की पूर्ण करू शकाल. त्याचप्रमाणे ज्या वृषभ राशीच्या व्यक्ती कामाला आहेत किंवा नोकरी-धंद्याला आहेत, त्यांच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं, तर जोडधंदा तयार करणं किंवा अधिक इन्कमसाठी किंवा जास्त इन्कमसाठी काहीतरी वेगळं करणं, अशा प्रकारचे सुद्धा विचार तुमच्या मनात येऊ शकतील आणि त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना सुद्धा घडतील. एकंदरीत कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे मोठे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स येणार नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका. साधारण सुरुवातीचा आठवडा आहे म्हणजे एप्रिल महिन्याचा सुरुवातीचा आठवडा आहे. त्या ठिकाणी थोड्याशा कुरबुरी दिसून येतील. परंतु काळजी करू नका. कुठल्याही प्रकारचे मोठे प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला अजिबात येणार नाहीत.
आता आपण थोडंसं तुमच्या आर्थिक स्तर या संदर्भातली चर्चा करू. म्हणजे आर्थिक संदर्भ हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. अर्थात जीवनाचे प्रत्येक पैलू हे तुमचं जीवन सुखकर किंवा योग्य बनवण्यासाठी त्याचा मोलाचा वाटा असतोच. म्हणूनच आपण आर्थिक संदर्भ म्हणजे पैशाची आवक, ही जी आता आजकालच्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची ठरली जाते, किंबहुना त्यावरूनच तुमचं मूल्य सुद्धा ठरलं जातं. तर साधारण आपण आर्थिक संदर्भात किंवा पैशाच्या संदर्भातला सुद्धा विचार करू. तुमचा जो द्वितीयेश आणि तुमचा जो पंचमेश आहे, तो बुध तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करतो. दिनांक 9 तारखेनंतर तो तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करणार आहे. ते 1-2 गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक संदर्भात जी काही कामं असतील, म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, खर्च करायचे असतील किंवा अशा गोष्टी, की ज्यामुळे तुम्ही तुमचे जे निर्णय आर्थिक संदर्भात खूप महत्त्वाचे होणार असतील, असे सगळ्या प्रकारचे निर्णय तुम्ही खरं तर या आठवड्यामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून ते चुकणार नाहीत किंवा त्याबद्दल तुमचे अनुमान चुकणार नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटचे मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा त्या संदर्भात काही विचार असेल, तर तिथे सुद्धा तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे, ही इन्व्हेस्टमेंट 7-8 तारखेच्या आधीच करा किंवा तुम्हाला जर का पैसे विथड्रॉल करायचे असेल काही गोष्टी, तर 7-8 तारखेच्या आधीच करा किंवा त्यानंतरचा कालावधी हा हळू-हळू बदलत जाणार आहे. तुमचे जे अपेक्षा असतील त्या बदलत जातील, तुमची अनुमानं असतील ते चुकत जातील आणि आपली इन्व्हेस्टमेंट चुकली आहे की काय? अशा प्रकारच्या काही गोष्टी किंवा विचार तुमच्या मनात येऊ शकतील. पण काळजी करू नका, एखाद महिन्यानंतर या पण गोष्टी बदलणार आहेत. त्यामुळे तसा काही मोठा विचार करू वेगळा काही विचार करू नका. मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं, तर हे जे इन्व्हेस्टमेंट आहे, पैशाची इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च हे नीट करा. पहिल्या म्हणजे 7-8 दिवसात केलेले अतिशय उत्तम आहे. त्याच्यानंतर मोठे कुठलेही निर्णय घेऊ नका. त्यानंतर दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे पण काही पैसे असतात किंवा असे पण काही इन्कम्स असतात, ते अनपेक्षित असतात. ते आपल्याला माहीत नसतात किंवा आपल्याला अनएक्सपेक्टेड असतात. म्हणजे ज्याच्याबद्दल आपण विचार केलेला नसतो, ज्याच्याबद्दल आपण मेहनत घेतलेली नसेल, ज्याच्याबद्दल आपल्याला अपेक्षा नसतात. अशा प्रकारचे काही इन्कम तुम्हाला निश्चित मिळू शकतील. तुमचा जो गुरु आहे, गुरु दशमात भ्रमण करतो आहे. म्हणजे तुमचा अष्टमेश आणि लाभेश हा तुमचा दशम स्थानात भ्रमण करतो आणि दिनांक साधारण 14 तारखेनंतर हा तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणार आहे, की जो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर लाभस्थान तो स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. त्याच्यामुळे गुरूचं जे भ्रमण आहे, गुरूचं भ्रमण तुम्हाला 14 तारखेनंतरचं पण ते स्वतःच्या राशीमध्ये असणार, लाभस्थानामध्ये असणार आहे. इथे शनीसुद्धा स्वतःच्या राशीमध्ये पाचो इंगल्या घी मी और सीड कढाई मी ज्याला आपण म्हणतो, त्या मनीचं तुम्हाला अनुभव या नंतरच्या कालावधीमध्ये निश्चित प्रकारे मिळणार आहे. एकंदरीत जे म्हणजे तुम्हाला आर्थिक संदर्भामध्ये जी काही तुम्ही मेहनत घेत आहात, जी काही तुमच्या मनात आर्थिक संदर्भात किंवा एकंदरीत तुमच्या संपूर्ण करिअरच्या संदर्भात ज्या काही रूपरेषा तुम्ही मांडलेल्या आहेत, त्या संदर्भातल्या महत्त्वाची जी गोष्ट असते, की ते म्हणजे ते म्हणजे यश आणि त्यापासून मिळणारं त्या अंतर्गत मिळणारे आर्थिक लाभ, हे सगळे तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि निश्चित प्रकारे होणार आहेत. कारण 2 जे मोठे ग्रह आहेत, हे 2 मोठे ग्रह तुमच्या राशीकरता अतिशय महत्त्वाचे आर्थिकदृष्ट्या आणि तुमच्या कामाच्या दृष्टीने ते तुम्हाला संपूर्णपणे साथ देणार आहेत. अर्थातच गुरु हा तुमच्या राशीला कशाप्रकारे त्याचा लाभ होईल आणि कुठल्या क्षेत्रामध्ये होईल, त्याचे बाकीचे जे क्षेत्र आहेत ते कशा प्रकारचे या संदर्भातले प्रत्येक राशीचे व्हिडिओ आपण अपलोड करणार. त्यामध्ये फार डिटेलमध्ये किंवा खुलासावर चर्चा करणारच आहोत. परंतु या महिन्याचं सांगायचं झालं, तर गुरूचं भ्रमण हे तुम्हाला शुभ फलदायी असणार आहे. किंबहुना साधारण 14 तारखेनंतरचा जो गुरु आहे, तो अतिशय चांगला राहील. एका राशीमध्ये म्हणजे पुढे येणारा जो गुरु असेल 14 तारखेनंतरचा, तो 11.5 महिने तुमच्या लाभस्थानात स्वतःच्या राशीमध्ये राहणार आहे. त्यामुळे आता सांगितलं त्याप्रमाणे पैशाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला अजिबात येणार नाहीत. या दृष्टीने हा जो संपूर्ण महिना आहे, हा महिना तुमच्यासाठी शुभ फलदायी असणार आहे. तुम्ही प्रत्यक्ष केलेल्या कामाचं सुद्धा योग्य मोबदला मिळणं किंवा त्याचं योग्य मोल मिळणं, हे सुद्धा होणार. बऱ्याच वेळा होतं काय, की आपण भरपूर काम केलं जातं, भरपूर मेहनत घेतली जाते किंवा काम करून घेतलं जातं, जबाबदाऱ्या दिल्या जातात, परंतु त्याचं योग्य ते मूल्य मिळत नाही. मग ते नोकरीत असेल किंवा मग व्यवसायामध्ये. परंतु हा महिना थोडासा वेगळा आहे. त्या संदर्भातला तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ नक्की मिळतात. तर एकंदरीत लाभाच्या संदर्भात, आर्थिक संदर्भात हा जो महिना आहे, हा महिना तुमच्याकडे शुभ फलदायी ठरेल. पण जे आधी सांगितलं, की इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात किंवा खर्च करण्याच्या संदर्भामध्ये थोडीशी काळजी किंवा तुम्ही जर का शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर त्या ठिकाणी थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतर आपण थोडा विचार करणार आहोत, की ज्या व्यक्ती रिलेशनशिपमध्ये आहे, तर रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये जरी सांगायचं झालं, तरी सुद्धा थोडीशी काळजी घ्या. कारण जो तुमचा पंचमेश आहे, पंचमेश दिनांक 9 तारखेनंतर तुमच्या व्ययात जाणार आहे. तर आणि तो शत्रू राशीमध्ये तुमच्या व्ययात जाणार आहे. तर तुमच्या ज्या रिलेशनशिपमध्ये व्यक्ती असेल, तुमच्या ज्या प्रेमामध्ये व्यक्ती असेल, त्यांच्याबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वाद होतील आणि हे वाद फार टोकाला जातील. लक्षात घ्या आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये एक साधारण अंतर वगैरे सुद्धा येऊ शकेल. विवाद थोडे वाढू शकतील. गोष्टी छोट्या असतील, गोष्टी छोट्या गोष्टींनीच तयार होतात. परंतु ते विवादामध्ये जातील आणि तुमच्या नातेसंबंधावर त्याचा परिणाम होतोय की अशा प्रकारचं काही वातावरण तयार होईल. तर लक्षात घ्या, काळजी घ्या. अशा संदर्भामध्ये थोडंसं
सतर्क राहणं गरजेचं ठरतं आणि थोडंसं बॅकफूटला येऊन थोडंसं ॲडजस्ट करून गोष्टी जर काय केल्या, अर्थातच हे जे गोष्टी आहेत ह्या दीर्घकालीन नसतात, परंतु कधी-कधी छोटी ठिणगीसुद्धा मोठा भडका उडण्यास कारणीभूत ठरते. तर अशा प्रकारची ठिणगी त्याच ठिकाणी जर का भिजवली, तर अर्थातच पुढे येणाऱ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागत नाही. तर साधारण अशा प्रकारे काही गोष्टी होत असेल, तर थोडंसं स्वतःला कंट्रोल करा आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग थोडं ठेवलं, तर तुमच्या परस्पर नातेसंबंधामध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे त्रास किंवा तापदायक घटना वगैरे घडणार नाही. यानंतर आपण गृहिणींच्या संदर्भात विचार करू. गृहिणींच्या संदर्भात सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना हा तसाच शुभ फलदायी जाईल. परंतु 2-3 गोष्टी आहेत. दिनांक 15 तारखेनंतरचा जो कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये म्हणजे वृषभ राशीच्या गृहिणी त्यांच्या संदर्भात सांगायचं झालं, तर 15 तारखेच्या नंतरच्या कालावधीमध्ये घरातले व्यक्ती थोडेसे आपल्याबरोबर वेगळे वागतायत का? त्यांच्या आपल्याबद्दल गैरसमज झालेले आहे का? त्यांच्यावर काही गोष्टी वादविवाद होतात का? अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला मिळू शकतील. पण लक्षात घ्या त्याने फार मोठा परिणाम तुमच्या आयुष्यावरती किंवा एकंदरीत संपूर्ण जीवनावरती होणार नाहीयेत. जो बदल आहे हा तात्कालिक आहे. त्याने फार मोठे परिणाम होणार नाहीत. स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. एकंदरीत हा महिना तुम्हाला नेहमीसारखा व्यवस्थित राहील. तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल काही निर्णय घ्यायचे असेल किंवा त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या असेल किंवा प्रत्यक्ष विचारात घ्यायच्या असतील, कृतीमध्ये आणायच्या असतील तर 15 तारखेच्या आधी आणल्या तर अर्थातच तुमच्या आणि तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये होणारे जे वादविवाद आहेत किंवा गैरसमज आहेत, हे बऱ्याच प्रमाणात नॉर्मल झाल्यासारखे दिसून येतील. आता आपण थोडंसं विद्यार्थ्यांबद्दल चर्चा करू. म्हणजे ज्या व्यक्ती विद्यार्थी दशेमध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्स देत आहेत किंवा कॉम्पिटिशन एक्झाम देत आहेत किंवा परीक्षा देत आहेत. तर अशा व्यक्तींसाठी किंवा अशा विद्यार्थ्यांसाठी सांगायचं झालं, तर हा जो कालावधी आहे म्हणजेच अ, अ, एप्रिलचा त्याच्यामध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात थोडंसं अभ्यासाच्या संदर्भात जास्त एफर्ट द्यावे लागतील, जास्त प्रयत्न करावे लागतील. फक्त आणि फक्त आपण गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या आपल्यासाठी होणार आहेत असं होणार नाही. भाग्यावरती अजिबात विसंबून राहू नका. कारण तुमचा जो पंचमेश आहे, पंचमेश दिनांक 9 तारखेनंतर तुमच्या व्ययस्थानात शत्रू राशीत जाणार आहे. हा तुम्हाला त्रासदायक ठरेल. तुमचे अंदाज चुकतील आणि चिड होईल तुमची लक्षात घ्या आणि ही चिड दुसऱ्या कोणावर नाही स्वतःवरती येईल. तुम्ही स्वतः काही चुका कराल, की ज्यामुळे नंतर तुम्हाला कळेल, की तुम्ही केलेली चूक किती विचित्र होती किंवा भयानक होती किंवा त्याचे परिणाम आपल्याला कशाप्रकारे भोगावे लागले. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. अशा काही गोष्टी समोर आल्या, तर त्या येण्याआधी जर का तुमच्या मनाची तयारी असेल, तर साहजिकच त्याचे इम्पॅक्ट, त्याचे परिणाम तुम्हाला जास्त म्हणजे धारदार वगैरे जाणवणार. त्या गोष्टीमध्ये थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर इथे 2-3 गोष्टी आहेत त्याकडे थोडंसं लक्ष ठेवा. रिलेशनशिपच्या बाबतीत मगाशी मी सांगितलं, तर शिपच्या बाबतीमध्ये साधारण 18, 19 आणि 17, 18 आणि 19 हे जे दिनांक आहेत, हे दिनांक अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण या तारखेमध्ये किंवा ह्या दिवसामध्ये तुमचे जे रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्यावर असे काही वाद होतील, की जे वाद टोकाला जातील आणि टोकाला जाण्याची शक्यता आहे. तुमच्या नातेसंबंधामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास किंवा कॉम्प्लिकेशन्स वगैरे होऊ शकतात. तर या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे आणि हेच जे दिवस आहे, हे दिवस तुमच्या मानसिकतेमध्ये प्रचंड प्रमाणात बदल घडवून आणतील लक्षात घ्या. कारण याचा जो परिणाम जर तुम्ही शेअर मार्केटचे डील करत असाल, तिथे सुद्धा होईल. तिथे सुद्धा भावनेच्या आहारी जाऊन असे काही ट्रेड तुम्ही कराल, अशा काही चुकीच्या तुम्ही गोष्टी कराल, की ज्याचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात त्रास होईल. तर या ज्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींचा विवाह झालेला आहे, त्यांच्या संततीच्या संदर्भात सुद्धा सांगायचं झालं, तर संततीच्या असं काही परीक्षा वगैरे असेल किंवा त्याच्या संदर्भात सांगायचं झालं, तर थोडंसं जास्त लक्ष द्यावं लागेल. कारण तुमचा पंचमेश परत तुमच्या 9 तारखेनंतर तुमच्या व्यसनात जातो आहे. त्याच्यामुळे संतती काहीतरी वेगळी वागते का? संततीकडून काही त्रास होतोय का? संततीला सांगून गोष्टी समजत नाहीत का? त्यांच्या परीक्षांमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळे अनुभव येतात का? अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील, तर थोडंसं सावध व्हा. संततीला थोडंसं समजवा या संदर्भात तुमच्या मुलांना किंवा त्यांच्या संदर्भात काही वेगळ्या काही घटना वगैरे होत असतील, तर थोडीशी काळजी घेणं थोडंसं गरजेचं राहील. थोडंसं त्यांच्याबद्दलचा स्ट्रेस तुम्हाला येऊ शकेल, तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आणखीन एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 16 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती 30 तारखेला आहे. पौर्णिमा आणि अमावास्याबद्दल सांगायचं झालं, तर या 2 दिवसामध्ये रविचंद्राचं जे आकर्षण असतं पृथ्वीकडे ते सर्वात जास्त प्रमाणात असतं आणि या वेळेस जर का तुम्ही निर्णय घेता, तर चुकल्या जाण्याची शक्यता जास्त असते. कारण भावना असतात त्या जास्त प्रदीप्त झालेल्या असतात आणि भावनेतून घेतलेले निर्णय हे बऱ्याच वेळा चुकण्याची शक्यता असते. म्हणून पौर्णिमा आणि अमावास्येला कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय अजिबात घेऊ नका, कमिटमेंट करू नका आणि वादविवादात तर अजिबात जाऊ नका. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचं एप्रिल 2022 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं? आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे, मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.